नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जसं की विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट परीक्षेची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि 7 एप्रिल 2024ला महाराष्ट्र स्टेट परीक्षा आहे. तर महाराष्ट्र स्टेट परीक्षेमध्ये पेपर क्रमांक 1 कशाप्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्याला कशाप्रकारे पेपर 1चं प्रिपरेशन करायचं आहे, त्यासाठी सिलेबस काय आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट परीक्षेचे स्वरूप कशा स्वरूपाचे आहे, हे आपल्याला आजच्या क्लासमध्ये जाणून घ्यायचं आहे. महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बघा सेट एक्झाम 2 पेपर होत असतात. ठीक आहे. महाराष्ट्र सेट परीक्षा 2 पेपर होणार, ज्यामध्ये पेपर क्रमांक पहिला हा पहिला जो पेपर आहे हा जनरल पेपर असतो. ओके. यामध्ये टोटल आपल्याला दिसून येईल टोटल युनिट्स आहे 10, ज्यामध्ये तुम्हाला काही मॅथचा भाग आहे ना, म्हणजे प्रॅक्टिकल आणि थेरी अशा दोन्ही स्वरूपाचं पेपर 1 मध्ये आपल्याला दिसून येतं. यामध्ये प्रत्येक युनिटसाठी 10 मार्क्स आपल्याला दिसून येईल. अशा प्रकारचं 100 गुणांसाठी आपल्याला दिसून येईल की हे पूर्णतः पेपर क्रमांक 1 आहे. आणि जर विचार केला सेकंड पेपरचा पेपर क्रमांक दुसरा, तर पेपर 2 जे आहे हे 100 प्रश्न असेल आणि प्रत्येकी 200 गुणांसाठी आपल्याला पेपर क्रमांक 2 दिसतो. आता बघा सेकंड जो आपला पेपर आहे तो सब्जेक्टिव्ह आहे, ज्यामध्ये आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. या विषयामध्ये आपण पेपर 2 फिल करीत असतो. ठीक आहे. सो अशा प्रकारे पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरचा आपल्याला व्यवस्थित सुनियोजितरित्या अभ्यास करावा लागतं, जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये आपण स्कोर करू शकतो आणि सेट एक्झाम पास करू शकतो. आणि मला तरी वाटतं की यावेळेस आपल्याला आपलं 100% द्यायला हवं, कारण नेक्स्ट टाईमपासून आपलं जे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आहे ते पूर्णतः ऑनलाईन होणार आहे. तर ऑफलाईन एक्झाम ही लास्ट एक्झाम असणार आहे, त्यामुळे आपलं 100% द्या. आता आपण जाणून घेऊया याचा अर्थ टोटल किती गुणांसाठी हा पेपर असेल, तर 300 गुणांसाठी हा संपूर्ण पेपर आहे, ज्यामध्ये पेपर 1 100 गुण आणि पेपर 2 हे 200 गुणांसाठी असेल. ठीक आहे. इथे प्रश्नसंख्या 50 आहे पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी प्रश्नसंख्या 100 आहे. सो अशा प्रकारचं संपूर्ण पेपर आपल्याला हा दिसून येईल. ठीक आहे. यासोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. पेपर क्रमांक 1 चा जो कंप्लीट कोर्स आहे, यामध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळेल, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्समध्ये फुल सिलेबस नोट्स सुद्धा अवेलेबल आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे, 2000 प्लस एमसीक्यूजची सीरीज आहे, पीवायक्यू विथ डिटेल सोल्युशन आपल्याला मिळणार, वीकली टेस्ट आहे जी एव्हरी सॅटर्डेला आपली टेस्ट होणार, ज्यामध्ये मंडे टू फ्रायडे जे महत्त्वपूर्ण घटकांचा आपण अभ्यास करीत असतो त्यावरच आधारित ही वीकली टेस्ट असते. सो अशा प्रकारचा हा कंप्लीट कोर्स आहे. आणि लक्षात घ्या, महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 1 ची नवीन बॅच सुरू होत आहे 5 डिसेंबर पासून. या नवीन बॅचला जॉईन करण्याची फीस मात्र 3000 आहे. यावर सुद्धा आपल्याला 30% डिस्काउंट आहे. ओके. आणि मात्र 2100 रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स विथ गॅरंटी आपल्यासाठी अवेलेबल आहे. या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि 5 डिसेंबर पासून जे फ्रेश आपले बॅचेस सुरू होत आहे, या बॅचला लवकरात लवकर जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकतो ना. चला, यासोबतच लक्षात घ्या, आपण पेपर 1 चं संपूर्ण सिलेबस विषयी आपण चर्चा करीत आहोत. जसं की पेपर 1 हा पूर्णतः 50 प्रश्न आपल्याला दिसून येईल, 100 गुणांसाठी येणार आहे. यासाठी किती टोटल युनिट आहे, तर टोटल 10 युनिट्स आपल्याला सिलेबसमध्ये दिसून येतात. ओके. टोटल 10 युनिटमध्ये सर्वप्रथम आहे टीचिंग ॲप्टिट्यूड, अध्यापन अभियोग्यता याला म्हणतात, 10 गुणांसाठी येणार. युनिट 2 रिसर्च ॲप्टिट्यूड आहे, संशोधन अभियोग्यता आहे, हे सुद्धा 10 गुणांसाठी असणार. आकलनावर आधारित कंप्रेशन आहे, म्हणजे पॅराग्राफ असणार. 5 प्रश्न येईल 10 गुणांसाठी पॅराग्राफवर आधारित. यानंतरची युनिट म्हणजे कम्युनिकेशन आहे, संदेशवहन किंवा संप्रेषण याला आपण म्हणतो. 10 गुणांसाठी संप्रेषण कम्युनिकेशनवर प्रश्न असतात. ओके. या यानंतरचा पार्ट आहे मॅथमॅटिकल रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड, गणितीय तार्किकता आणि अभियोग्यता 10 मार्क्ससाठी असणार, DI. ओके. लॉजिकल रिझनिंग तर्कशास्त्रीय युक्तिवाद आहे 10 गुणांसाठी. डाटा इंटरप्रिटेशन माहिती विश्लेषण 10 गुणांसाठी. इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT आहे 10 गुणांसाठी. युनिट 9 आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट 10 गुणांसाठी. आणि लास्ट वन आहे हायर एज्युकेशन सिस्टम
उच्च शिक्षण प्रणाली 10 गुणांसाठी. सो अशा प्रकारे टोटल आपल्याला दिसून येते की ही युनिट जी आहे 100 गुणांसाठी आहे. 50 प्रश्न आपल्याला पेपर 1 वर दिसून येतात. यासोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 2 चे कंप्लीट कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहे. ज्यामध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री या सगळ्या सब्जेक्टचे आपल्याकडे कोर्सेस पेपर 2 साठी अवेलेबल आहे. यासाठी सुद्धा आपण बॅच सुरू करीत आहोत. 5 डिसेंबर पासून आपल्या फ्रेश बॅचेस सुरू होत आहे. या बॅचला जॉइन करण्याची फीस मात्र 10,000 आहे, ज्यावर आपल्याला डिस्काउंट सुद्धा मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये कंप्लीट पेपर 2 विथ पेपर 1, कारण पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे पेपर 2 सोबत. ओके, ऑफिशियल नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 2 ची नवीन बॅचेस 5 डिसेंबर पासून सुरू होत आहे, त्याला लवकरात लवकर जॉइन करा. सो आपण थोडा संक्षिप्त रूपांमध्ये म्हणजे थोडा डिटेलमध्ये आपण जाणून घेऊया 10 युनिटचा सिलेबस. सो फर्स्ट युनिट आपलं टीचिंग ॲप्टिट्यूड आहे ना. सो टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये बघा, अध्यापनाची संकल्पना, अध्यापनाची काय उद्दिष्टे आहे ना, स्मृती स्तर, मेमरी लेवल, रिफ्लेक्टिव्ह लेवल ना, अंडरस्टँडिंग लेवल, सोबतच अध्यापनाची काय वैशिष्ट्ये आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सेकंड आहे शिकण्याची वैशिष्ट्ये, पोगंड अवस्था आणि प्रौढ विद्यार्थ्यांची काय वैशिष्ट्ये आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आपण ज्याला बघतो आहे ना, फॅक्टर अफेक्टिव्ह रिलेटेड टीचिंग, शिक्षण, टीचर लर्नर, सपोर्ट मटेरियल आहे ना, सहाय्यक सामग्री, या सगळ्यांना आपल्याला युनिट क्रमांक 1 मध्ये अभ्यास करायचा आहे. यासोबतच आपण बघतो की कशा प्रकारे टीचर सेंटर मेथड आहे आणि लर्नर सेंटर मेथड आहे. ऑनलाईन ऑफलाईन मेथड्स काय आहे, स्वयंप्रभा आणि मूक, हा तर प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे या भागातून आहे ना. तर युनिट 1चाच हा पार्ट आहे. यासोबतच आपण बघतो की अध्यापन समर्थन प्रणाली पारंपरिक आधुनिक ICTच्या आधारावर, मूल्यांकन सिस्टम काय आहे, इव्हॅल्युएशन सिस्टम काय आहे ना, ज्यामध्ये आपल्याला एलिमेंट अँड टाईप ऑफ इव्हॅल्युएशन बघायचं आहे ना. उच्च शिक्षणात चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम मूल्यांकन, संगणकावर आधारित चाचणी, मूल्यांकन प्रणालीमधील नवकल्पना, हा सगळं जे महत्त्वपूर्ण पार्ट आहे युनिट 1 मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. सेकंड युनिट आहे संशोधन अभियोग्यता, ज्यामध्ये सर्वप्रथम आपण रिसर्चचं मीनिंग जाणून घेणार आहे. संशोधनाचा काय अर्थ आहे, संशोधनाचे काय प्रकार आहे आणि फक्त प्रकारच नाही तर संशोधनाची काय वैशिष्ट्ये आहे, हे आपल्याला पहिल्या टॉपिकमध्ये अभ्यास करायचा आहे रिसर्च ॲप्टिट्यूडच्या. यानंतर पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम अप्रोच जे आहे रिसर्चमध्ये, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे सेकंड टॉपिकमध्ये. ओके, तिसरं टॉपिक आहे मेथड ऑफ रिसर्च, म्हणजे संशोधनाच्या पद्धती, ज्यामध्ये आपण प्रायोगिक बघूया, वर्णनात्मक बघूया, ऐतिहासिक, गुणात्मक आणि अ, मात्रात्मक अशा प्रकारच्या संशोधनाच्या ज्या पद्धती आहे ते आपल्याला टॉपिक 3 मध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर थेसिस आणि आर्टिकल रायटिंग, यामध्ये संदर्भ आणि संदर्भ शैली आपण चौथ्या टॉपिक मध्ये अभ्यास करणार आहे. आणि पाचवा आहे संशोधनामध्ये ICTचा उपयोग. आणि लास्ट आपण रिसर्च एथिक्स या टॉपिक बद्दल जाणून घेणार आहे. सो अशा प्रकारे आपण आपलं युनिट क्रमांक 2 जे आहे ना, काय नाव आहे, रिसर्च ॲप्टिट्यूड जे आहे त्याला आपल्याला कंप्लीट करायचं आहे. थर्ड वन आहे आकलन, यामध्ये एक पूर्णतः पॅराग्राफ आपल्यासाठी येणार आहे ना, आणि त्यामधून 5 प्रश्न पॅराग्राफ मधून आपल्याला 10 गुणांसाठी हे प्रश्न आपल्याला येताना दिसून येईल. ठीक आहे, याचा अर्थ एक वाचनाची शैली हे आपल्याला विकसित करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ते सुद्धा भाग आपण युनिट क्रमांक 3 मध्ये बघूया. युनिट 4 आहे संप्रेषण, कम्युनिकेशन ज्याला आपण म्हणत असतो. फर्स्ट ऑफ ऑल आपण कम्युनिकेशनाचा अर्थ जाणूया. कम्युनिकेशनाचे प्रकार आणि त्यांचं काय वैशिष्ट्य आहे हा आपण पहिल्या टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहोत. प्रभावी संप्रेषण ज्याला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणतात, ज्यामध्ये वर्बल आणि नॉन वर्बल, मौखिक आणि गैर मौखिक संप्रेषण बघूया. इंटरकल्चरल म्हणजे आंतरसांस्कृतिक, गट संप्रेषण आणि कक्षा संप्रेषण. क्लासरूम कम्युनिकेशन हा सेकंड टॉपिक आपल्याला अभ्यास करायचा आहे संप्रेषणामध्ये. बॅरियर टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे प्रभावी संप्रेषणामध्ये काय बाधा, अडथळे काय असतात हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि लास्ट आहे मास मीडिया आणि सोसायटी. तर हा आपला कोणता पार्ट झाला, हा आपला युनिट क्रमांक 4 झालेला.
ठीक आहे. सो युनिट 4 कम्युनिकेशन आपल्याला पूर्णतः कंप्लीट करायचं आहे. जेणेकरून कम्युनिकेशनमधून जर काही प्रश्न जर आलेले सो बघा ना, हे सुद्धा युनिट पहा, सगळ्या युनिटला सेम वेटेज आहे. 10 गुणांसाठी आपल्याला युनिट क्रमांक 4 दिसून येईल. ठीक आहे. सो इक्वली आपल्याला टोटल 10 युनिट एक्झामिनेशनसाठी आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे आणि समान वेटेज आपल्याला सगळ्या युनिटवर दिसून येतात. ओके. यानंतर युनिट 6 आहे गणितीय तर्क आणि योग्यता. यामध्ये पहिले म्हणजे स्टार्टिंग ऑफ द आपण बघूया की तर्कांचे काय प्रकार आहे. संख्या मालिका म्हणजे नंबर सिरीज, लेटर सिरीज, कोड, रिलेशन हा टॉपिक आपल्याला सेकंड टॉपिकमध्ये अभ्यास करायचा आहे. गणितीय योग्यतामध्ये आपण फ्रॅक्शन काय आहे, टाइम, डिस्टन्स, रेशिओ आहे ना, ओके, प्रमाण आणि टक्केवारी, नफा तोटा, व्याज, सवलत, सरासरी या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला युनिट क्रमांक 6 मध्ये करायचा आहे. आणि आपल्याला माहित आहे डिस्टन्सवर यापूर्वीही टक्केवारी आहे, डिस्टन्स आहे. हा असा प्रश्न आहे की महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशनमध्ये घड्याळून प्रश्न आपल्याला नक्कीच दिसून येतात आहे ना. त्यामुळे ही सुद्धा युनिट आपल्याला दिसून येते की नक्कीच यातून सुद्धा आपल्याला प्रश्न जे आहे एक्झामिनेशनमध्ये नक्कीच दिसून येणार. ओके. सो हा सुद्धा पार्ट आपल्या एक्झामसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल. यानंतर आहे तार्किक तर्क, ज्याला लॉजिकल रिझनिंग आपण म्हणणार आहे ना. वितर्काची रचना समजून घेणे, युक्तिवाद, आर्ग्युमेंट न याचं स्ट्रक्चर काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. मूळ अँड आकृती, औपचारिक औपचारिक भ्रम आहे ना, भाषेचा वापर, सगळ्यांचे अर्थ, निरूपण, विरोधाच्या शास्त्रीय वर्ग, विपन्न आणि प्रेरक तर्कांचे मूल्यांकन, फरक, समानता हा जो आहे आपल्या लॉजिकल रिझनिंगचा भाग आहे. आणि लॉजिकल रिझनिंग हे सुद्धा 10 मार्कासाठी आपल्याला दिसून येते. म्हणजे या युनिटसाठी सुद्धा आपल्याला टोटल 10 गुण आहे. आणि महाराष्ट्र स्टेट पेपर 1 हा जनरल पेपर आहे आणि टोटल युनिट 10 आहे आणि गुण 100 आहे. ठीक आहे. सो समान वेटेज, सो समान प्रकारे आपल्याला सगळ्या युनिटचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपला कंप्लीट कोर्स सुद्धा आहे. या कोर्सला लवकरात लवकर जॉईन करा, कारण 5 डिसेंबर पासून आपण आपली नवीन बॅच सुरू करीत आहोत आणि नवीन बॅच पासून आपण फ्रेश स्टार्ट करणार आहे. ओके. यानंतर वेन डायग्राम आपण बघतो आहे ना. ओके. वेन डायग्राम आपण महत्त्वपूर्ण ठरते आहे ना. यानंतर भारतीय तर्कशास्त्र आहे, इंडियन लॉजिक्स आहे. ठीक आहे. ज्ञानाचे साधन आपल्याला बघावं लागतं, ज्यामध्ये आपल्याला प्रमाण आहे, अनुमाना आहे, उपमाना आहे, शब्द आहे, अर्थपट्टी आहे आणि अणउपलब्धी. ह्या सगळं पार्ट आपल्याला लॉजिकल इंडियन लॉजिकमध्ये अभ्यासावं लागतं. रचना आणि अनुमानाचे प्रकार आपण बघूया. व्याप्ती, हेत्वाभास काय आहे हे सगळं आपल्याला यामध्ये जाणून घ्यायचं आहे. सो इंडियन लॉजिक सुद्धा आपल्या एक्झामिनेशनसाठी खूप महत्त्वपूर्ण पार्ट आहे. तर याला सुद्धा आपण नक्कीच कव्हर करणार. ओके. त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर आपली बॅच स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला 5 डिसेंबरला आपली बॅच सुरू होत आहे. तर लवकरात लवकर बॅचला जॉईन करायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट डाटा इंटरप्रिटेशन, 100% डाटा इंटरप्रिटेशनवर आपल्याला महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशनमध्ये प्रश्न येताना दिसून येते. लास्ट तुम्ही 2-3 वर्षाचं पेपर संच काढून पहा. जर बघा, पहिल्यांदा जर तुम्ही एक्झाम प्रिपरेशन करीत आहात आणि यापूर्वी परीक्षा दिलेली नाही, तर माझ्या सगळ्या गोष्टी म्हणजे सुरुवातीपासून सेशन बघा. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला संपूर्णतः पूर्ण पॅटर्न स्वरूप पॅटर्न समजण्यात मदत होईल. पेपर 1चं सिलेबस समजण्यास मदत होईल. पेपर 2 सुद्धा आपल्याला समजण्यास नक्कीच मदत होईल. ओके. बरं. डाटा इंटरप्रिटेशनमध्ये बघा, डेटाचे स्रोत आहे ना, संपादन, वर्गीकरण, परिणाम, वाचक आणि गुणात्मक डेटा, ग्राफिकल बार चार्ट येतं, हिस्टोग्राम येतं, पाई चार्ट, टेबल चार्ट, लाईन चार्ट असं सगळं आपल्याला कुठे दिसून येतं, डाटा इंटरप्रिटेशनमध्ये हा पार्ट आपल्याला दिसून येतं आहे ना. यापूर्वी सुद्धा एक्झामिनेशनमध्ये नक्कीच आपल्याला डाटा इंटरप्रिटेशनवर प्रश्न दिसून येतात. त्यामुळे हे युनिट खूपच महत्त्वाचे ठरेल. यानंतरचं आहे ICT, माहिती आणि संप्रेषण, युनिट क्रमांक 8. ओके. सो यामध्ये जे काही टर्मोलॉजी आहे म्हणजे शब्दावली ज्याला आपण म्हणतो खूप इम्पॉर्टंट आहे. लास्ट टाइम सुद्धा आपल्याला महाराष्ट्र स्टेट एक्झाममध्ये फुल फॉर्म जे असतात ना ICTच्या माध्यमातून विचारतात आहे ना. त्यामुळे पहिला टॉपिक कोणीही स्किप करू नका. खूपच इम्पॉर्टंट स्वरूपाचा हा टॉपिक आहे. या व्यतिरिक्त इंटरनेट, इंट्रानेट, ईमेल, ऑडिओ, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यांची मूलभूत माहिती आपल्याला जाणून घ्यायचं आहे ICT मध्ये. उच्च शिक्षणात डिजिटल उपक्रम कोणकोणते आहे
यातून सुद्धा करंट अफेअर्सच्या स्वरूपामध्ये प्रश्न दिसून येईल. आय-सी-टी आणि प्रशासन, आय-सी-टी अँड गव्हर्नन्स अशा प्रकारचं युनिट क्रमांक 8 मध्ये आपल्याला पूर्णतः आय-सी-टी याविषयी जाणून घ्यायचं आहे. आणि लक्षात घ्या, आय-सी-टी मधून सुद्धा बहुधा प्रश्न आपल्याला दिसून येतात. फुल फॉर्म व्यवस्थितरित्या आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि यानंतरचं युनिट म्हणजे युनिट क्रमांक 9, लोकविकास आणि पर्यावरण, ज्यामध्ये मिलेनियर्स डेव्हलपमेंट गोल्स आणि शाश्वत म्हणजे SDG आणि MDG गोल्स आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि हा टॉपिक एक्झामिनेशनसाठी महत्त्वपूर्ण आहे. सेकंड टॉपिक आहे मानव आणि पर्यावरण यांचा परस्पर संवाद ना, म्हणजे मानवाच्या क्रियाकलापामुळे पर्यावरणावर कशा प्रकारे परिणाम होतो, हा आपल्याला सेकंड टॉपिकमध्ये अभ्यास करायचा आहे. ओके. पर्यावरणाच्या काय काय पर्यावरणीय कोणकोणत्या असा इन्व्हायरमेंटल इश्यूज म्हणजे पर्यावरणाच्या काय काय समस्या आहे, ज्यामध्ये लोकल, रिजनल आणि ग्लोबल इश्यूज बद्दल आपण जाणून घेणार आहोत. यानंतरचा महत्त्वपूर्ण इथे टॉपिक आहे टाइप ऑफ पोल्युशन म्हणून, म्हणजे प्रदूषणाचे प्रकार, ज्यामध्ये वायू प्रदूषण आहे, वॉटर पोल्युशन आहे, सॉइल प्रदूषण आहे, ध्वनी आहे, कचरा आहे. या सगळ्यांचा आपल्याला प्रकार जे आहे ते जाणून घ्यायचा आहे. आणि सोबतच क्लायमेट चेंजमुळे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय काय परिणाम होतात, ते सुद्धा आपल्याला युनिट क्रमांक 9 मध्ये अभ्यास करायचा आहे. फक्त इतकंच का नाही, तर युनिट 9 हे अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केलेला तर मोठा थोडा भाग आहे ना. यानंतरचा आपण टॉपिक बघणार मानवी आरोग्यावर प्रदूषकाचे परिणाम. याचा अर्धा पार्ट आपल्या टाइप्स ऑफ पोल्युशन मध्येच कव्हर होऊन जात असतो. ओके. बरं. सो बघा, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. आणि या कंप्लीट कोर्सच्या माध्यमातून टोटल 10 युनिट्स जे आहे आपल्या कव्हर केले जातील. आणि फक्त 10 युनिट्स नाही, तर आपलं प्रॅक्टिससुद्धा या कोर्सच्या माध्यमातून होणार. ओके. नैसर्गिक आणि ऊर्जा संसाधने, ज्यामध्ये सूर्य, वारा, पाणी, जल, भूऔष्णिक, बायोमास आहे. ठीक आहे. धोके याविषयी जाणून घेऊया. आणि IMP हा टॉपिक लास्ट इयर सुद्धा यातून प्रश्न विचारला आहे. पर्यावरण संरक्षण कायदा, हवामानावरील राष्ट्रीय कृती, सोबतच बघा मॉन्ट्रियल आहे, रिओ आहे, जैवविविधतेवर अधिवेशन, क्योटो प्रोटोकॉल असो, पॅरिस असो किंवा आंतरराष्ट्रीय सौर अलायन्स असो, सोलर अलायन्स असो, हे सगळे महत्त्वपूर्ण आहे. आणि यातून यापूर्वी सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. आणि येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी सुद्धा हा टॉपिक खूप महत्त्वपूर्ण आहे. ओके. यानंतर बघा उच्च शिक्षण प्रणाली, हायर एज्युकेशन सिस्टम, ज्यामध्ये पहिला टॉपिक आपण प्राचीन भारतातील उच्च शिक्षण आणि शिक्षण एन्शियंट एज्युकेशन देणाऱ्या कोणकोणत्या संस्था आहे, हे आपण जाणून घेऊया है ना. यानंतर आपण मध्यकालीन शिक्षणाची व्यवस्था जाणूया, कारण लास्ट टाइम आपल्याला येथून प्रश्न येताना दिसून आलेला आहे. यानंतर बघा स्वातंत्र्योत्तर भारतात उच्च शिक्षण आणि संशोधनातील क्रांती, भारतातील प्राच्य, पारंपरिक आणि अपारंपरिक शिक्षण कार्यक्रम आपण जाणून घेऊया. व्यावसायिक, तांत्रिक आणि कौशल्य आधारित एज्युकेशन शिक्षण, मूल्य शिक्षण, आणि हा टॉपिक बघा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. इथून प्रश्न आपल्याला दिसतात. आणि पर्यावरण शिक्षण, धोरणे आणि प्रशासन, शासन आणि प्रशासन, अशा प्रकारचं युनिट क्रमांक 10. टोटल आपल्याला 10 युनिटचा सिलेबस जाणून घेतलेला आहे ना. सो महाराष्ट्र सेट एक्झाम टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 5 डिसेंबरला आपली बॅच सुरू होत आहे. सो लवकरात लवकर बॅचला जॉईन करा. आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये आपण प्रिपरेशन करून नक्कीच ते टार्गेट करणार आहोत. त्यासाठी एक फुल स्टडी प्लॅन आपल्याला मिळणार. गायडन्ससुद्धा आपल्याला या कोर्सच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू सो मच.